1945 साली अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले, ज्यात काही सेकंदाच्या आतच एकूण 2 लाखांच्या वर माणसं मारली गेली। यावेळी आसपासच्या जवळपास 2.5 लाख जणांनाच आपला जीव वाचवता आला होता। पण या संपूर्ण घटनेत एकच माणूस असा होता ज्याने हे दोन्ही अणुबॉम्ब हल्ले पाहिले आणि तो त्यातून बचावला सुद्धा। कोण होता हा माणूस आणि तो कसा वाचला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। अमेरिकेने मॅनहॅटन प्रोजेक्ट अंतर्गत जगातला पहिला अणुबॉम्ब निर्माण केला। जेव्हा ते तयार झालं तेव्हा अमेरिकेने त्यांचा वापर जपानवर करण्याचा निर्णय घेतला, कारण आशियाई देशांच्या नेत्यांनी युद्धातून माघार घेण्यास नकार दिला होता। 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी अमेरिकेचं द इनोलागे विमान जपानच्या हिरोशिमा शहरावर आलं। तेव्हा 29 वर्षांचा एक तरुण 3 महिन्यांचं आपलं काम संपवून परत आपल्या गावी बायको आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला भेटण्यासाठी उत्सुक होता। त्याचं नाव होतं त्सुतोमू यामागुची। यामागुची या जपानी नौदलात इंजिनियर म्हणून काम करत होता। त्याचं काम संपलं होतं, फक्त जहाजाची शेवटची पाहणी तो करत होता। तेव्हा त्याला आकाशात एक विमान दिसलं। ते अमेरिकेचं द इनोलगे होतं। तो त्या विमानाकडे पाहतच होता आणि अचानक त्या विमानातून पॅराशूटमधून काहीतरी खाली पडलं। तो लिटिल बॉय हा अणुबॉम्ब होता। त्याचा हवेतच स्फोट झाला। त्याचा इतका प्रकाश पडला की यामागुचीने बचावासाठी पाण्यात उडी मारली आणि स्फोटामुळे तो हवेत लांब फेकला गेला। यामागुची ज्या ठिकाणी काम करत होता तिथून 2 किलोमीटर अंतरावर हिरोशिमा शहराच्या मध्यभागी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता। जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला सगळीकडे फक्त अंधारच दिसत होता। सकाळ असून सुद्धा सूर्य गायब झाला होता। पूर्ण शहरात धुळीचं साम्राज्य होतं। काही वेळानंतर त्याला धुसर दिसू लागलं। त्याच्या डोळ्याला कसलीही हानी झाली नव्हती, पण त्याचे हातपाय आणि चेहरा जळाला होता। त्याला काहीच कळत नव्हतं। तो त्या शहरातून चालत होता जे आता स्मशानात बदललं होतं। त्याला कुठे राग झालेली माणसं, कुठे फक्त हातपाय आणि शरीरांचे अवयव, तर कुठे पूर्णपणे जळालेली एखाद्या झॉम्बीसारखी दिसणारी माणसं धावताना दिसत होती। शहरातल्या इमारती तर पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळाव्या तशा कोसळत होत्या। एवढं होऊन सुद्धा रेल्वे यंत्रणा सुरू होती। त्सुतोमू यामागुची कसाबसा रेल्वे स्टेशनला पोहोचला। तिथे आधीच खूप गर्दी होती, पण तिथे त्याला 2 आपले साथीदार भेटले आणि त्याने कशीबशी आपल्या गावाला जाणारी रेल्वे पकडली। त्याचं गाव होतं नागासाकी। 8 ऑगस्टला यामागुची आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बायकोने त्याला ओळखलंच नाही। त्याची आई तर त्याला भूत समजून घाबरत होती। नंतर त्याने वैद्यकीय उपचार घेतले आणि त्याच्यानंतर त्याला आराम करण्याचा सल्ला दिला गेला। पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 ला यामागुची नागासाकी मधल्या आपल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला। त्याच्या वरिष्ठांनी त्याला हिरोशिमावर झालेल्या हल्ल्याबद्दल विचारण्यासाठी बोलावलं होतं। यामागुचीने त्यांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली। तेव्हा यामागुचीच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वासच बसत नव्हता की एक अणुबॉम्ब एवढं नुकसान करू शकतं। अमेरिकेने बॉम्ब टाकल्यानंतर हे स्पष्ट केलं होतं की त्यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकलाय। अमेरिकेने धमकी सुद्धा दिली होती की जर जपानने माघार घेतली नाही तर ते पुन्हा असा हल्ला करतील। यामागुची ऑफिसमध्ये वरिष्ठांना अणुबॉम्बची भीषणता समजवण्याचा प्रयत्न करत होता। तेवढ्यातच हिरोशिमा सारखाच प्रकाश पडला आणि मोठा आवाज झाला। यामागुची जमिनीवर कोसळला। रूमच्या काचा फुटल्या। पुन्हा तसाच अंधार झाला। नागासाकीवर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब द फॅटमॅन हा हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली होता। यामागुचीची सर्व मलमपट्टी निघाली होती। नव्या जखमा झाल्या होत्या। घरच्यांच्या काळजीपोटी यामागुची जखमी अवस्थेत घरी धावत गेला। शहरातील अनेक इमारतींप्रमाणे त्याचं घर सुद्धा जमीनदोस्त झालं होतं। सुदैवाने यामागुची याचं कुटुंब बचावलं। त्याच्या कुटुंबियांनी एका बोगद्यात आश्रय घेतला होता। या हल्ल्याच्या काही दिवसांनी रेडिएशनचा प्रभाव यामागुचीच्या शरीरावर दिसू लागला होता। त्याचे केस गळत होते। त्याला सारख्या उलट्या होत होत्या, पण नंतर तो पूर्णपणे बरा झाला। पण त्याला आलेल्या 2 वाईट अनुभवांचा त्याच्यावर परिणाम झाला होता। त्यातून सावरण्यासाठी त्याने पुढे कविता लिहायला सुरुवात केली। पुढे कित्येक वर्ष तर त्याने स्वतःला आलेला अनुभव कोणाला सांगितलाच नाही, पण जेव्हा त्याने त्याचा अनुभव सांगायला सुरुवात केली तेव्हा तो जगभरात प्रसिद्ध झाला। नंतर त्याने अणुबॉम्बच्या विरोधातच लढा सुरू केला। 2009 साली जपान सरकारने त्सुतोमू यामागुचीला निजायू हिबाकुशा म्हणजेच 2दा बॉम्ब अनुभवलेला व्यक्ती असा आगळावेगळा किताब दिला। त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच 2010 साली त्यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।